मंडळी, आपल्या देशातील जनता भारताचं राजकारण आणि त्यातल्या राजकीय व्यक्ती या दोन्हीकडे भारत स्वतंत्र झाल्यापासून आशेने बघत आलेली आहे की बाबा हे लोक काहीतरी बदल घडवून आणतील, जनतेची सेवा करतील आणि त्यांना पायाभूत सुविधांपासून देशात एक चांगलं प्रशासन आणतील. पण राजकारणी फारच मोजक्या वेळा जनतेच्या आशेवर खरे उतरलेले आहेत. उलट त्यांचे खुंखार कारनामेच कित्येक वेळा समोर आलेत. आता असंच मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भाजप नेते मनोहर लाल धाकड यांच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येते. आता त्यांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर ते एका महिलेसोबत संबंध बनवताना दिसत आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर भाजपमध्ये सध्या एकच खळबळ उडाली. आता या संदर्भात भानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. म्हणूनच नेमकं मनोहरलाल धाकड यांचा हा व्हिडिओ काय आहे, तो व्हायरल कसा काय झालाय आणि व्हिडिओ व्हायरल झालेले भाजपचे आमदार मनोहरलाल धाकड हे कोण आहेत, सगळंच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, एबीपी न्यूज या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार भाजप नेते मनोहरलाल धाकड यांच्या विरुद्ध सध्या FIR दाखल करण्यात आलाय. मनोहरलाल धाकड यांच्या हायवे व्हिडिओची दखल घेत भानपुरा पोलीस ठाण्याने BNS कलमच्या 296, 285, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. आता व्हायरल व्हिडिओमध्ये मनोहरलाल धाकड दिल्ली मुंबई हायवेवरील भानपुरा परिसरात एका महिलेसोबत अतिशय आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. आता या व्हिडिओमध्ये महिला पूर्ण निर्वस्त्र आहे. धाकड कारमधून उतरतात आणि आपलं कृत्य करायला सुरुवात करतात असं या व्हिडिओमध्ये दिसतं. व्हिडिओ इतका अश्लील आहे की तो दाखवणे किंवा त्याबद्दल सांगणेही शक्य नाहीये. ती महिला कोण आहे याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाहीये. आता काही वृत्तांनुसार ती महिला धाकड यांची मैत्रीण असल्याचं बोललं जातं. पण एकूण बघायला गेलं तर धाकड आणि ती महिला रस्त्यावर अतिशय लज्जास्पद अवस्थेत दिसत आहेत. आता हा व्हिडिओ 13 मे रोजीचा असल्याचं सांगितलं जाते. व्हिडिओमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या कारमधून हायवेवर उतरताना दिसतात. यावेळी ती महिला कपड्यांशिवाय होती. मंडळी, मनोहरलाल धाकड यांची पत्नी मंदसौर महानगरपालिकेच्या वॉर्ड 8च्या सदस्य आहेत. व्हिडिओ समोर आल्यापासून कोणीही मनोहरलाल धाकड यांच्याशी संपर्क साधलेला नाहीये. पण काँग्रेस मात्र आता या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधते. मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते ज्या गाडीतून उतरताना दिसत आहेत ती गाडी देखील त्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. भाजप या प्रकरणापासून हात धुवत असल्याचे दिसून येते. मनोहरलाल हे भाजपचे प्राथमिक सदस्य नसल्याचं भाजपकडून सांगण्यात येते. ते ऑनलाईन नोंदणीद्वारे भाजपमध्ये सामील झाले आहेत. बाकी व्हिडिओची सत्यता अजून तपासली जात आहे. सदर व्हिडिओमध्ये मनोहरलाल धाकड आहेत हे अजून निश्चित झालेलं नाहीये. पण मंडळी, मंदसौरचे SP अभिषेक आनंद असे म्हणालेत की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हायरल व्हिडिओची तपासणी केली असता ते असे आढळून आले आहे की हा व्हिडिओ दिल्ली मुंबई 8 लेन एक्सप्रेस वे ठाणे भानपुरा परिसरातील CCTV मध्ये चित्रित झालाय. आता या व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात ठाणे भानपुरा येथे कलम 296, 285, 3(5) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. आता याशिवाय सदर घटनेवर मध्य प्रदेश काँग्रेसने भाजपवर निशाणा साधत म्हटलंय की मंदसौर भाजप नेते आणि जिल्हा पंचायत सदस्या पतीचा एक्सप्रेसवेवर अश्लील कृत्य करतानाचा अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होऊन 2 दिवस झाले आहेत आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष म्हणत आहेत की ते त्याची सत्यता तपासतील. भाजप नेत्यांचं चारित्र्य रसातळाला गेले आहे. त्यांच्या कृती संपूर्ण समाजाला लाज आणणाऱ्या आहेत. पण सत्तेच्या लोभात पक्षाने नैतिकता नाल्यात फेकून दिली. सध्याच्या घडीला या घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजप नेत्यांनी नकार दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार हे नेते मंदसौर जिल्ह्यातील दलौदा तहसीलमधील बानी गावातील रहिवासी आहेत. भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा लैंगिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. आता यामध्ये त्याच्यासोबत एक महिला कपड्यांशिवाय दिसत आहे. ही संपूर्ण घटना दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. याबाबत बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित असं म्हणाले की पक्षाला अशा गोष्टी करणाऱ्या लोकांची मंडळी गरज नाही. या प्रकरणाची सत्यता देखील पडताळली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर भाजपने मनोहरलाल धाकडवर मोठी कारवाई केली. धाकडला युवा संघाच्या राष्ट्रीय मंत्रिपदावरून काढण्यात टाकण्यात आले. पण एकूणच भाजपच्या आमदाराकडून अशा पद्धतीचं गैरकृत्य होणं हे अपेक्षित नाहीये. अशा पद्धतीच्या बातम्या पाहिल्या की नक्कीच आपण विचारात पडतो की लोक अशा वृत्तीच्या नेत्यांना का बरं निवडून देतात, जे स्त्रीला अशा पद्धतीचं खेळणं समजतात. आपण कसेही वागलो तरी काही फरक पडत नाही या आविर्भावात ते राहतात. नक्कीच विचार करण्याची ही गोष्ट आहे. बाकी तुमचं या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे, कमेंट बॉक्समध्ये मोकळे व्हा. मंडळी, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.